नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, वाहनांना HSRP प्लेट म्हणजेच उच्च सुरक्षा नंबर प्लेट दिलेल्या मुदतीमध्ये बसवण्यासाठी पुण्यातील विविध केंद्रांवरती वाहनधारकांची गर्दी होत आहे। केंद्राची संख्या वाढवून 126 करण्यात आली असली तरी नंबर प्लेट बसवण्याचा वेग हा फार कमी आहे। दिवसाला केवळ 1000 वाहनांनाच नंबर प्लेट बसवली जाते। पुण्यामध्ये 26,33,000 आणि 635 वाहनं यासाठी पात्र आहेत, तर अंतिम तारीख फक्त 30 एप्रिल आहे। अवघ्या 48 दिवसांमध्ये 26 लाख वाहनांना नंबर प्लेट बसवणं अशक्य आहे। सध्याचा वेग गृहीत धरला तर पुण्यातील वाहनांना नंबर प्लेट बसवण्यासाठी आणखी किमान 72 वर्ष लागू शकतात। पुण्यातील वाहनांची संख्या ही 40 लाखाच्या जवळपास आहे। त्यातील 26 लाख वाहनं ही 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहेत। या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवणं अनिवार्य केलं गेलं आहे। सध्या पुण्यामध्ये नंबर प्लेटसाठी 126 केंद्र कार्यरत आहेत। मात्र या केंद्रांवरती कामांचा बोजवारा उडालेला दिसतोय। हा प्रवास ऑनलाईन नोंदणी होणाऱ्या अडचणीपासून ते केंद्र बंदपर्यंतचा आहे। त्यामुळे वाहनधारकांची इच्छा असून देखील वाहनांना नंबर प्लेट बसवण्याचा वेग हा अत्यंत कमी आहे। पुण्यामध्ये पात्र वाहनांपैकी 34,356 वाहनांना आतापर्यंत प्रत्यक्षामध्ये नंबर प्लेट बसवण्यात आली आहे, तर 67,584 वाहनांची नोंदणी झालेली आहे। दिवसाला केवळ 1000 वाहनांना जर नंबर प्लेट बसवली जात असेल तर उद्दिष्ट गाठण्यासाठीचा हा वेग अत्यंत कमी आहे। पुण्यामध्ये केंद्रांची संख्या वाढवणं फार गरजेचं आहे। शिवाय वाहनांची नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्याची नितांत गरज आहे। पुण्यामध्ये दररोज 1000 वाहनांना नंबर प्लेट बसवली जाते आणि पात्र वाहनांची संख्या ही 26 लाखांहून जास्त आहे। तर मग रोज 1000 वाहने याप्रमाणे विचार केला तर 26,33,000 वाहनं पूर्ण होण्यासाठी 26,366 दिवस लागतील। शिवाय हे केवळ पुणे RTO कार्यालयामध्ये नोंदणी झालेल्या वाहनांच्या संख्येबद्दल आहे। पुण्यामध्ये दुसऱ्या शहरातून नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्तानं स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या देखील जास्त आहे। अशा लोकांच्या वाहनांचा विचार या व्हिडिओमध्ये आपण केलेला नाही। त्याचा विचार झाल्यास वाहनांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकते। पुण्याला सुरुवातीला 69 केंद्र होती, त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। शिवाय केंद्र बंद करण्यात येऊ नयेत असे आदेश देखील देण्यात आलेत। आवश्यकता भासल्यास आणखीन केंद्रांची संख्या वाढवली जाईल, असं स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी सांगितलं। तर मग अशा पद्धतीनं आता पाहूयात की सरकार किती गांभीर्यानं सगळ्यांना HSRP नंबर प्लेट बसवते ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।